बघा आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाची गोष्ट बघा, आपण भारतातील ब्रिटिश सत्तेचा ज्याला आपण साम्राज्य विस्तार म्हणतोय तो आपण पाठीमागच्या काही तासामध्ये काय केलं बघा, या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आता काय करा बघा, सरळ मुद्दा आपल्याला काय करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये, म्हणजे आतापर्यंत तुमचे दोन प्रकरणं इतिहासामधले त्या ठिकाणी मी संपवलेले आहेत बघा. त्यातलं पहिलं प्रकरण तुमचं होतं युरोपियन कंपन्यांचं भारतात आगमन, आणि सेकंड आपण ज्याला इंग्रज आणि भारत संघर्ष म्हणूया. ठीक आहे, इथपर्यंत आपलं क्लिअर आहे. बघा आजच्या लेक्चरमध्ये एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या भागाचं आपण ज्याला म्हणूया, जर तुम्ही एक्झामचा जर विचार केला बघा तर बऱ्यापैकी आपल्याला या कंटेंटवरती किंवा आता जो भाग तुम्हाला मी सांगणार आहे त्या भागावरती तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न आत्तापर्यंत त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. ओके, आता पहिला भाग लक्षात ठेवतो बघा. आपल्याला काय करायचं आहे, आजच्या लेक्चरचं जे नाव आहे किंवा जे तुमचं प्रकरण आहे बघा, या ठिकाणी तिसरं प्रकरण म्हणतो मी कंपनीची आपण ज्याला त्या ठिकाणी प्रशासकीय रचना, काय बोललोय, कंपनीची प्रशासकीय रचना, हे त्या ठिकाणी या तुमच्या आजच्या प्रकरणाचं नाव आहे. आता माझा पहिला भाग लक्षात ठेवतो बघा. मग कंपनीची प्रशासकीय रचना पाहत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण जर कंपनीचा जर विचार केला तर कंपनीचे आपल्या म्हणजे ब्रिटनमध्ये या ठिकाणी कंपनीचे दोन बोर्ड होते. किती बघा, दोन. आणि जर आपण जर भारताबद्दल जर चर्चा केली ते सांगतो त्या ठिकाणी दोन बोर्ड कसे आहेत काय अगदी सविस्तर आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. आणि भारतामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये बरं का, म्हणजे जशी कंपनी त्या ठिकाणी स्थापन झाली होती, आपण जर त्या सुरुवातीचा जर कालखंडाचा विचार केला तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण ज्याला म्हणूया कंपनीच्या भारतामध्ये एकूण त्या ठिकाणी 3 प्रेसिडेन्सीज आहेत. त्यापैकी पहिली आहे बघा बंगाल प्रेसिडेन्सीज. 2 नंबर आपण जर चर्चा केली बघा तर 2 नंबर त्या ठिकाणी हे तुमची बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे. कोणती बोलले, बॉम्बे प्रेसिडेन्सी. आणि तिसरा आपण जर चर्चा केली बघा तर लक्षात ठेवा, चला ही तुमची त्या ठिकाणी कोणती बघा, मद्रास प्रेसिडेन्सी आहे. प्रेसिडेन्सी म्हणजे इलाखा, प्रेसिडेन्सी म्हणजे काय बघा, इलाखा म्हणजे त्यांचा एक भाग, म्हणजे 3 भागामध्ये आपण ज्याला म्हणूया की ही कंपनी त्या ठिकाणी भारतामध्ये व्यापार करते. आता पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा. मग आपल्याला काय करायचं, कंपनीची प्रशासकीय रचना पाहत असताना काही सिंपल तुमचे मुद्दे या भागामध्ये आता आपण समजून घेऊया. सरळ सरळ इथं आपण जर मुद्दा बघितला, मला सांगा त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये एक महत्त्वाचं पद आहे बघा. या ब्रिटनमधील पदाचं नाव लक्षात ठेवा, आपण ज्याला ब्रिटनचा राजा किंवा त्या ठिकाणी ब्रिटनची राणी म्हणूया. आता मला सांगा, कंपनी ज्या कालखंडामध्ये आपल्या भारतात स्थापन झाली होती त्या कालखंडामध्ये ब्रिटनची राणी होती, जिचं नाव लक्षात ठेवा, राणी एलिझाबेथ पहिली. आता एक आपण जर बघितलं बघा, म्हणजे सर्वोच्च त्या ठिकाणी हे ब्रिटनचा राजा किंवा राणी पद आहेत. या ब्रिटनच्या राजा किंवा राणी पदाच्या खाली आपण ज्याला म्हणूया, या ठिकाणी हे सरळ तुमचं ब्रिटनचं पार्लमेंट आहे. काय बोललो बघा, ब्रिटनचं पार्लमेंट. या ब्रिटनच्या पार्लमेंटच्या खाली जर आपण आलो बघा, या ठिकाणी सरळ सरळ तिथं ब्रिटनमध्ये पार्लमेंटच्या खाली काही तुमचे आपण ज्याला म्हणूया डिपार्टमेंट, म्हणजे त्याला मी नाव देतो बघा, नियामक मंडळ आहे. आणि या नियामक मंडळाच्या जर आपण खाली जर आलो बघा तर लक्षात ठेवा, EIC म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. या कंपनीचा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी संचालक जे मंडळ आहे हे त्या ठिकाणी कुठे येतं बघा, या ठिकाणी नियामक मंडळाच्या खाली हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं संचालक मंडळ आहे. आता काय बोलतोय, थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, अगदी सविस्तर. आता आपण जर बघितलं बघा, या संचालक मंडळाचे ब्रिटनमध्ये या ठिकाणी 2 बोर्ड आहेत. किती बोर्ड बोलले, 2 बोर्ड. त्यापैकी पहिला तुमचा जो बोर्ड आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवा, त्या ठिकाणी BOD नावाचं, काय बोललो बघा, BOD म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आणि सेकंड एक बोर्ड आहे बघा, ज्या बोर्डचं नाव लक्षात ठेवा, आपण ज्याला त्या ठिकाणी BOP म्हणतो, म्हणजे बोर्ड ऑफ प्रोप्रायटर्स. असे त्या ठिकाणी 2 बोर्ड आपण ज्याला म्हणूया इथं तुम्हाला ब्रिटनमध्ये कंपनीचे पाहायला मिळतील. आता काय बोलतोय, थोडंसं माझ्या बोलण्याकडे या ठिकाणी लक्ष द्यायचं, म्हणजे ब्रिटनमध्ये सरळ आपण ज्याला म्हणूया हे त्या ठिकाणी कंपनी अशा प्रकारे त्या ठिकाणी आहे हिची रचना. आता जर आपण भारतामध्ये आलो बघा, ही रचना कुठे त्या ठिकाणी सरळ, ही रचना सरळ सरळ त्या ठिकाणी ब्रिटनमधली आहे. आणि आपण जर भारताचा जर विचार केला बघा तर भारतामध्ये तुम्हाला मगाशी बोललो मी, संपूर्ण भारत काय झालता बघा, त्यांनी जवळजवळ 3 प्रेसिडेन्सीमध्ये, किती बघा त्या ठिकाणी, एकूण 3 प्रेसिडेन्सीमध्ये विभागल्या होत्या. आणि मग ह्या तुमच्या 3 प्रेसिडेन्सी कोणत्या, त्यापैकी पहिली आहे बघा बंगाल प्रेसिडेन्सी. कोणती बघा, बंगाल प्रेसिडेन्सी. त्यानंतर 2 नंबर आपण जर चर्चा केली बघा तर ही आहे त्या ठिकाणी मद्रास प्रेसिडेन्सी. आणि तिसरा एक भाग लक्षात ठेवा, ती आहे तुमची कोणती त्या ठिकाणी, बॉम्बे प्रेसिडेन्सी. त्यानंतर पहिला भाग त्यांनी काय केलं बघा, या प्रेसिडेन्सीला आपण ज्याला म्हणूया पुन्हा त्या ठिकाणी काय केलं बघा, इलाख्यामध्ये या ठिकाणी डिवाइड केलं. तर कशामध्ये बघा, इलाख्यामध्ये. आणि इलाख्याला आपण ज्याला म्हणूया इथे डिवाइड केलं त्या ठिकाणी सरळ सरळ या जिल्ह्यामध्ये. आणि मग त्यांनी काय केलं बघा, या जिल्ह्याचे जवळजवळ आपण ज्याला म्हणूया सुरुवातीला इथं 4 डिपार्टमेंट आहेत. किती बघा त्या ठिकाणी, 4 डिपार्टमेंट. त्यातला पहिला डिपार्टमेंट लक्षात ठेवा बघा, पहिला त्या ठिकाणी विभाग आहे आपण ज्याला दिवाणी डिपार्टमेंट म्हणूया. त्यानंतर 2 नंबर आपण जर चर्चा केली बघा तर या भागामध्ये हा तुमचा त्या ठिकाणी निजामती डिपार्टमेंट आहे.
त्यानंतर तिसरं जर आपण बघितलं बघा तर या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला नाव देऊया, या भागामध्ये तुमचं न्यायिक डिपार्टमेंट आहे आणि त्याच्या आपण जर पुढे गेलो बघा तर इथं एक डिपार्टमेंट होतं बघा, ज्या डिपार्टमेंटचं नाव लक्षात ठेवा चला, या ठिकाणी लष्करी डिपार्टमेंट. म्हणजे पहिला भाग असा आहे, आपल्याला काय करायचं बघा. मग आता भारतामध्ये काय बोलतो लक्षात ठेवा चला, कंपनीचा जो प्रमुख अधिकारी आहे, काय बोललोय, भारतामध्ये कंपनीचा जो प्रमुख अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याला बोललं जायचं, त्याला त्या ठिकाणी बोललं जायचं बघा गव्हर्नर बोललं जायचं. काय बोललोय, गव्हर्नर. आता मुद्दा असा आहे बघा, काय झालंय 1773 बद्दल तुम्हाला बोलतो मी. 1773 मध्ये काय झालं बघा, या ठिकाणी ब्रिटनच्या पार्लमेंटने एक कायदा केला, ज्या कायद्याचं नाव लक्षात ठेवा चला, आपण ज्याला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणूया. आणि या 1773च्या कायद्याने बघा बॉम्बेचा गव्हर्नर, कुठला बघा, बॉम्बेचा गव्हर्नर आणि मद्रास मधला हा जो काही गव्हर्नर आहे, या दोन्ही पण गव्हर्नरला, कुणाला बघा त्या ठिकाणी बॉम्बेच्या आणि मद्रासच्या गव्हर्नरला 1773च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरच्या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी अधिकाराखाली आणलं गेलं आणि म्हणून बंगालच्या गव्हर्नरच्या नावामध्ये त्या ठिकाणी बदल पण केलेला आहे. तो तुमचा पुढचा भाग आहे. परंतु पहिला जर आपण मुद्दा बघितला बघा तर आपल्याला काय करायचंय, मग ब्रिटनमधनं कुठनं बघा त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये जर तुम्ही बघितलं बघा तर हे तुमचं जे BOD बोर्ड आहे, कारण की या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये कंपनीचे सर्व कर्मचारी लोक असायचे आणि या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी काय बघा आपण ज्याला म्हणूया मालक लोक असायचे. आता या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मार्फत आपण ज्याला म्हणूया भारतामध्ये सुरुवातीला या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये एका व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवलं जायचं आणि त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा चला बघा, आपण त्याला काय म्हणलोय त्या ठिकाणी गव्हर्नर म्हणलोय बघा. काय बोललोय, गव्हर्नर. आता काय झालंय, या गव्हर्नरच्या नावामध्ये मग त्या ठिकाणी काय केलं बघा, वेळोवेळी बदल केला गेलेला आहे. मग पहिला भाग लक्षात ठेवा चला बघा काय झालंय, मग सुरुवातीला आपण जर बघितलं, आता हा चार्ट आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. सुरुवातीला आपण जर बघितलं बघा तर या भागामध्ये या ठिकाणी बंगालचे गव्हर्नर आहेत. काय बोललोय, बंगालचे गव्हर्नर. आता या गव्हर्नरच्या नावामध्ये बदल कसा होत गेला हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. सुरुवातीला बंगालचे गव्हर्नर आहेत, त्यानंतर आपण जर बघितलं बघा तर बंगालचे गव्हर्नर, नंतर त्या ठिकाणी बंगालचे आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी गव्हर्नर जनरल झाले बघा. काय झाले, बंगालचे गव्हर्नर जनरल. आता हे बंगालचे गव्हर्नर कसे झाले, गव्हर्नर जनरल कसे झाले किंवा त्यासाठी काय काय केलं, आपला तो पुढचा भाग आहे. आता फक्त इथे लक्षात ठेवा. म्हणजे बंगालचा गव्हर्नर नंतर काय बनला, बंगालचा गव्हर्नर जनरल बनला बघा. आणि त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा काय बघा इथं बनलेला आहे त्या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल. काय बोललोय, भारताचा गव्हर्नर जनरल हे एक नाव काय करा बघा त्या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर काय झालं बघा, आपण जर बघितलं भारताच्या गव्हर्नर जनरल पुन्हा काय केलं बघा, त्या नावामध्ये बदल केला गेला आणि हे नाव बदलून काय नाव दिलं बघा त्या ठिकाणी आपण ज्याला भारताचा व्हाईसरॉय म्हणूया. म्हणजे हे जे नाव आहे हे नाव त्या ठिकाणी कोणाला दिलं गेलं बघा, या पदाला त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि भारताच्या व्हाईसरॉय नंतर या ठिकाणी काय झालं बघा, स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल आपण म्हणूया. म्हणजे झालंय काय, या गव्हर्नरच्या नावामध्ये स्वतंत्र भारताचा या ठिकाणी गव्हर्नर जनरल, या गव्हर्नरच्या नावामध्ये आतापर्यंत जो काही बदल केला गेलाय हा बदल त्या ठिकाणी तुम्हाला इथं माहीत असणं आवश्यक आहे. कारण की बऱ्याचदा तुम्हाला या बदलावरती प्रश्न असतो बघा. काय सांगितलंय बघा, आता जर तुम्ही बंगालच्या गव्हर्नर बद्दल जर बोलले, कशाबद्दल बघा, बंगालच्या गव्हर्नर बद्दल, तर बंगालचे गव्हर्नर म्हणजे बघा आपण जर बघितलं तर 1757 ते 1773 पर्यंत कोण आहेत बघा, बंगालचे गव्हर्नर. कारण की ज्यावेळेस या ठिकाणी बंगालमध्ये प्लासीची लढाई झाली आणि प्लासीची लढाई झाल्यानंतर या कंपनीच्या ताब्यामध्ये काय झालं बघा, मोठा प्रदेश जो आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मोठा प्रदेश आल्यानंतर या ठिकाणी काय झालं बघा, त्यांनी गव्हर्नर सिस्टम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. सुरुवातीला बंगालमध्ये म्हणजे 1757 ते 1773 हा कालखंड कोणाचा बघा, बंगालच्या गव्हर्नर पदाचा. त्यानंतर आपण जर बघितलं 1773 ते 1833 हा जो कालखंड आहे तो कालखंड लक्षात ठेवा बंगालच्या गव्हर्नर जनरल पदाचा. म्हणजे एक आपण जर भाग बघितला बघा काय केलंय, 1773चा कायदा केला बघा. बरं का, कधी कधी तुम्हाला नावामध्ये बदल कसा होत गेला हे पण विचारलं जातं बघा. मग 1773च्या कायद्याने, कोणत्या बोललोय, 1773च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा कोण झाला, बंगालचा गव्हर्नर जनरल झाला बघा. मग जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर असा प्रश्न विचारला गेला की खालीलपैकी कोणत्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल केलं गेलं, तर कायदा कोणता बघा त्या ठिकाणी 1773चा कायदा. त्यानंतर काय केलं माहितीये का, या ठिकाणी सरळ 1833चा कायदा केला, डबल एकदा.
कोणता कायदा? 1833चा. आणि 1833च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला डायरेक्ट काय केलं बघा त्या ठिकाणी? भारताचा गव्हर्नर जनरल केलं गेलं. मग जर आपण भारताच्या गव्हर्नर जनरल जर पदाचा कालखंड बघितला तर 1833 ते 1858 हा त्या ठिकाणी भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचा कालखंड आहे. त्यानंतर पुन्हा काय केलं माहिती आहे का? 1858चा कायदा केला गेला आणि 1858 ते डायरेक्ट लक्षात ठेवलं बघा 1947 पर्यंत या ठिकाणी भारताच्या गव्हर्नर जनरलला भारताचं व्हाईसरॉय केलं गेलं आणि 1947चा कायदा केला आणि 1947च्या कायद्याने जो भारताचा व्हाईसरॉय आहे त्यालाच काय केलं बघा पुढे आपण ज्याला म्हणूया स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल केलं गेलं आणि स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल 1947 ते 1950 पर्यंत आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी भारतामध्ये होते. म्हणजे तुम्हाला काय करायचं बघा, नावामध्ये झालेला बदल आणि तो कोणत्या कायद्याने झालाय हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे बंगालचे गव्हर्नर जर आपण चर्चा केली बघा तर बंगालचे गव्हर्नर एकूण तुम्हाला काय करायचे या भागामध्ये 7 व्यक्ती झाले बघा. किती? 7 बंगालचे गव्हर्नर. त्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल एकूण झाले बघा त्या ठिकाणी 10 व्यक्ती. त्यानंतर बंगाल आपण ज्याला म्हणूया भारताचे गव्हर्नर जनरल पुन्हा त्या ठिकाणी 7 व्यक्ती झाले. भारताचे व्हाईसरॉय या ठिकाणी 21 व्यक्ती झाले. म्हणजे किती झाले बघा तुमचे 7 आणि 10 17, 17 आणि 10 त्या ठिकाणी 24 आणि 24 आणि 21 किती बघा त्या ठिकाणी 45. तुम्हाला आत्ताच एक गोष्ट या ठिकाणी कन्फर्म सांगतो, याला ओके करून टाका डायरेक्ट. तुम्ही फक्त काय करा बघा, 45 इंग्रज अधिकाऱ्यांचा कालखंड मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही 100% पाठच करा, पण ॲटलिस्ट काय करा तेवढा कालखंड जरी तुम्ही थोडा जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला इतिहासामध्ये इथंच काय झालं मार्क मिळाले म्हणजे मिळाले. जर तुम्हाला इतिहास जर समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला हे सर्व माहीत असणं आवश्यक आहे. कारण की या लोकांना धरूनच आपण झालं तुम्हाला काय करायचं बघा, बऱ्याचशा पुढच्या तुमच्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे सरळ सरळ माझा मुद्दा लक्षात ठेवला. आता जर तुम्ही इथं जर बघितलं बघा, तुम्ही काय करा कायदे लक्षात ठेवायला. मग कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला? आपलं उत्तर पाहिजे बघा 1773चा कायदा. मग आता सरळ भाग लक्षात ठेवला. मग बंगालचा पहिला गव्हर्नर या ठिकाणी नेमलं गेलं बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवला आपण ज्याला त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह म्हणूया. काय बोललोय? रॉबर्ट क्लाइव्ह. आणि बंगालचा शेवटचा दुसरा नाही बरं का, कोणता डायरेक्ट शेवटचा गव्हर्नर आपण ज्याला म्हणूया हे नेमलं गेलं कुणाला? ज्याचं नाव लक्षात ठेवलं बघा, त्याचं त्या ठिकाणी नाव आहे वॉरन हेस्टिंग. याला काय केलं या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर इथं नेमलं गेलं शेवटचा. आता काय बोलतोय माझ्या थोडंसं बोलण्याकडे लक्ष द्या, काय बोलतो बरं का. आता मला सांगा कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला? तर कायदा कोणता बघा? 1773चा कायदा. मग आता 1773 साली बंगालचा गव्हर्नर कोण होतं? तो होता बघा वॉरन हेस्टिंग. कोण होता? वॉरन हेस्टिंग. आणि मग जर 1773च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला जर गव्हर्नर जनरल बनवलं गेलं तर ज्याच्या कालखंडामध्ये हा कायदा केला गेला त्यालाच पुढे कंटिन्यू केलं गेलं. म्हणजे शेवटचा जो व्यक्ती आहे तो इथं पहिला बनलाय. काय बोललोय? मग आता मला सांगा बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण आहे? वॉरन हेस्टिंग. मग बंगालचा या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल कोण बनेल? तर तो बनेल बघा त्या ठिकाणी वॉरन हेस्टिंग. हा बंगालचा या ठिकाणी काय बनला बघा? पहिला गव्हर्नर जनरल बनला. आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल बनला ज्याचं नाव लक्षात ठेवलं बघा, त्याचं त्या ठिकाणी नाव आहे विल्यम बेंटिंग. हे त्याचं नाव आहे. काय बोलले? विल्यम बेंटिंग. आता काय सांगतोय थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मला सांगा आता 1833च्या कायद्याने काय केलं बघा, आपण बंगालच्या गव्हर्नर जनरलला काय बनवलंय? भारताचा गव्हर्नर जनरल बनवलंय. मग आता कायदा कोणाच्या कालखंडामध्ये केलाय? विल्यम बेंटिंगला. मग विल्यम बेंटिंगच्या कालखंडामध्ये, मग जर विल्यम बेंटिंगच्या कालखंडामध्ये या ठिकाणी जर हा 1833चा कायदा केलाय आणि तो जर शेवटचा इथं आहे, इथं तो पहिला बनला. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला बघा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला त्या ठिकाणी कोण? विल्यम बेंटिंग. हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल ज्यांचं नाव लक्षात ठेवला आपण ज्याला इथं सरळ सरळ लॉर्ड कॅनिंग म्हणूया. काय बोललो बघा? लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल. आता मला सांगा 1858च्या कायद्याने भारताच्या गव्हर्नर जनरलला भारताचा व्हाईसरॉय केलं गेलं. मग सरळ मुद्दा असा आहे, आपण जर बघितलं बघा, मग पहिला भारताचा व्हाईसरॉय बनला ज्याचं नाव लक्षात ठेवलं आपण ज्याला त्या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग म्हणूया. आणि शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल नाव लक्षात ठेवलं बघा लॉर्ड माउंट बॅटन. हा त्या ठिकाणी काय बनलाय या ठिकाणी सरळ सरळ शेवटचा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी भारताचा इथं
व्हायसरॉय बनला. आता स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो बघा, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला लॉर्ड माउंटबॅटन यांना त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनवलं गेलं. आणि स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला सी राजगोपालचारी यांना काय केलं बघा, स्वतंत्र भारताचे या ठिकाणी शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणून त्या ठिकाणी काय केले, या भागामध्ये नियुक्त केले गेले. म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवा, चला जर तुम्हाला या भागामध्ये जर अशा जर प्रकारचे प्रश्न आले तर सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी हे सर्व जे पॉईंट आहेत हे सर्व पॉईंट त्या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला काय बोललोय त्या ठिकाणी. आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, चला बघा, जर तुम्ही स्वतंत्र भारताच्या गव्हर्नर जनरल बद्दल बोलले, मला सांगा स्वतंत्र भारताचे पहिले कोण आहेत, लॉर्ड माउंटबॅटन, आणि शेवटचे कोण आहेत, सी राजगोपालचारी. पण या सर्व लिस्टमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी सी राजगोपालचारी एकमेव त्या ठिकाणी भारतीय आहेत. मग पुन्हा तुम्हाला आयोग पुढचा प्रश्न विचारतं. आता पुढचा प्रश्न कोणता आहे बघा, की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, काय बोललोय, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते, तर सरळ त्या ठिकाणी काय करा बघा, इथं तुम्हाला या ठिकाणी कोणाचं नाव लक्षात ठेवायचंय, तर सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. हे एक त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, नावामध्ये झालेला बदल, त्यानंतर हा कायदे लक्षात ठेवा, चला आणि पहिला शेवट व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके, चलो आपण काय करू बघा, आता सरळ सरळ त्या ठिकाणी एक एक व्यक्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवात आपण करू तुमच्या त्या ठिकाणी बंगालच्या गव्हर्नरपासून. आता पहिला तर भाग लक्षात ठेवतो बघा, तुम्हाला मगाशी बोललो मी की बंगालचे जे काही त्या ठिकाणी गव्हर्नर आहेत बघा, बंगालचे गव्हर्नर या ठिकाणी एकूण व्यक्ती झाले बघा 7 व्यक्ती. किती बोलले, 7 व्यक्ती. परंतु आपल्याला 7ही व्यक्तींचा अभ्यास करायचा नाही, मेन व्यक्ती आहेत, आपण त्यांचा त्या ठिकाणी अभ्यास करूया. मग पहिला भाग लक्षात ठेवा, चला बघा, इथं तुम्हाला काय करायचे, एकूण 7 व्यक्तींची नावं काय करा, ॲटलिस्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला बघा, कारण की राजकीय इतिहास पाहत असताना काय बोललो बघा, राजकीय इतिहास पाहत असताना ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला इथं अभ्यासाव्यास लागतात. काय म्हणता सर, या संदर्भात नोट्स मिळतील का? नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत, नोट्स तुम्हाला ऑलरेडी मी दिलेल्या आहेत. तरी पण जर तुमच्यापर्यंत जर पोहोचलं नसतील तर काय करा बघा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे त्या ठिकाणी हिस्ट्री बाय अमोल सर. इथं आपल्या हिस्ट्रीच्या ओके किंवा त्या ठिकाणी जिओग्राफी असेल, सर्व नोट्स त्या ठिकाणी या टेलिग्राम चॅनलवरती मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथं फाईलमध्ये जा, म्हणजे त्या ठिकाणी लगेच तुम्ही जॉईन केल्याबरोबर तिथं खाली तुम्हाला ते नोट्स दिसणार नाही येतं. त्या ठिकाणी काय करा बघा, टेलिग्राम चॅनल ओपन केल्यानंतर सरळ त्या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल येऊन जाईल, हिस्ट्री बाय अमोल सर याच नावाचा सिम्बॉल आहे. तिथं ओपन त्याला जॉईन करा आणि जॉईन केल्यानंतर बघा तिथं फाईलमध्ये जा आणि फाईलमध्ये गेल्यानंतर मॉडर्न हिस्ट्री बाय डिपार्टमेंटल PSI असं नाव आहे. तिथून काय करा बघा, तुम्ही ज्या नोट्स आहेत त्या नोट्स त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्या घेऊ शकता. ठीक आहे, चलो काय म्हणतात, नोट्स ॲपमध्ये अपलोड करा. तिथं आहेत ना, माझं ॲप्लिकेशनपेक्षाही लक्षात ठेवा, चला टेलिग्रामवरती त्या ठिकाणी नोट्स तुम्हाला सोप्या पद्धतीनं इझी प्रोसेस आहे. फक्त काय करायचं आहे, टेलिग्राम तिथं जा, तुम्ही ते जॉईन करा, तिथून तुम्ही घेऊन टाका, सगळ्यात सोपी तीच प्रोसेस आहे. ठीक आहे, बरं चला आता काय करू, त्या ठिकाणी सरळ सरळ एक वेगळा मुद्दा आपण त्या ठिकाणी आता चर्चा करूया. आपल्याला काय करायचं माहिती आहे का, या ठिकाणी आपण जर बघितलं, ओके राठोड सर काय म्हणताय, हरकत काहीच नाही हो, तुम्हाला सांगतोय काय मी, इथं आहे इथून घ्या, बरोबर आहे की नाही. आता इथं जर मला सांगा, जर या ठिकाणी असतील तर कशाला त्या ठिकाणी वेगवेगळे सर्च करायचे आहे, ऑलरेडी टाकलेलं, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या, संपला विषय. ओके, बरं आता काय करा, त्या ठिकाणी सरळ सरळ आपण आपल्या मेन मुद्द्याकडे त्या ठिकाणी चर्चा करूया. पहिला भाग लक्षात ठेवा, चला बघा, आपल्याला काय करायचे, मुद्दा असा आहे की तुम्हाला या ठिकाणी बंगालचे जे काही गव्हर्नर आहेत एकूण 7 व्यक्ती, बघा किती व्यक्ती एकूण त्या ठिकाणी 7 व्यक्ती आहेत. त्या 7 व्यक्तींचा तुम्हाला काय करायचं बघा, या भागामध्ये इथं अभ्यास करायचा आहे. आता पहिला तर भाग लक्षात ठेवा, बघा मग बंगालचा जो पहिला व्यक्ती आहे, पहिला गव्हर्नर आहे, ज्यांचं नाव लक्षात ठेवा, आपण ज्यांना त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह म्हणूया. काय बोललो बघा, रॉबर्ट क्लाइव्ह हा त्या ठिकाणी बंगालचा पहिला गव्हर्नर आहे. जर तुम्ही त्या क्लाइव्हचा जर कालखंड जर बघितला तर 1757 ते 1760 हा त्या ठिकाणी बंगालचा पहिला गव्हर्नरचा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी तो कालखंड आहे. त्यानंतर बंगालचा सेकंड 2 नंबरचा जो गव्हर्नर आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवा, आपण ज्याला त्या ठिकाणी हॉलवेल म्हणूया. काय बोललो बघा, हॉलवेल हा त्या ठिकाणी बंगालचा दुसरा गव्हर्नर आहे. त्यानंतर बघा आपण जर तिसरा जर गव्हर्नर बघितला बंगालचा, तर त्याचं नाव लक्षात ठेवा, व्हॅन्सिस्टार्ट हे त्या ठिकाणी बंगालच्या तिसऱ्या गव्हर्नरचं नाव आहे. त्यानंतर चौथा पुन्हा एकदा काय झालं बघा, रॉबर्ट क्लाइव्ह
पुन्हा त्या ठिकाणी बंगालचा या ठिकाणी गव्हर्नर बनलेला आहे। हा एक भाग आपल्याला या भागामध्ये माहित पाहिजे। त्यानंतर पाचवा व्यक्ती आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवू चला, आपण ज्याला वेरेलेस्ट म्हणूया। त्यानंतर सहावा व्यक्ती आहे, आपण ज्याला त्या ठिकाणी कार्टियर म्हणूया। आणि सातवा व्यक्ती आहे, ज्याचं नाव लक्षात ठेवू चला, आपण ज्याला त्या ठिकाणी वॉरन हेस्टिंग म्हणूया। म्हणजे सरळ सरळ पॉईंट असा आहे की तुम्हाला बंगालचे गव्हर्नरचे हे 7 नावं आहेत, हे 7 नावं त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, चला आता मुद्दा असा बघा, आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी हॉलवेल जो आहे, या हॉलवेलचा कालखंड लक्षात ठेवू चला, 1700 कधी बघा 60 आहे। त्यानंतर व्हॅन्सीस्टाड बद्दल जर बोललो 1760 ते 1765 हा त्याचा एकूण कालखंड आहे। त्यानंतर पुन्हा एकदा रॉबर्ट क्लाईव्हचा कालखंड 1765 ते 1767 हा त्याचा रिपीटचा कालखंड आहे। त्यानंतर वेरेलेस्ट बद्दल आपण जर चर्चा केली बघा 1767 ते 1769 हा त्या ठिकाणी वेरेलेस्टचा कालखंड आहे। कार्टियर बद्दल आपण जर चर्चा केली 1769 ते 1772 हा त्याचा कालखंड आहे। आणि जर आपण वॉरन हेस्टिंग बद्दल जर बोललो बघा तर हेस्टिंगचा बंगालच्या गव्हर्नर पदाचा कालखंड 1772 ते 1773 आहे। आणि मग 73 ला काय केलं बघा, तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे आपण एक कायदा केला आणि या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा कोण बनला बघा, त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल बनला। आणि मग आपण पहिला गव्हर्नर कोणाला केले तर वॉरन हेस्टिंगला आपण त्या ठिकाणी पहिला गव्हर्नर म्हणून इथं नियुक्त केलेलं आहे। ओके, चला सरळ भाग आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला काय करायचं बघा, या ठिकाणी हे जे नावं आहेत हे नावं त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित हे सर्व नावं माहीत असणं आवश्यक आहे। ओके, चला मला एकदा कमेंट करून सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? काय म्हणताय सविता मॅडम? ओके ओके ओके, असंच चालू आहे, फक्त तुम्ही रेग्युलर राहा। ठीक आहे सविता मॅडम, तुम्ही फक्त रेग्युलर क्लास करा। हां, जर हे असं सुरू असणार आहे काळजी नका करू। ठीक आहे, हां बरं मला सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? बाकी कमेंट नका करू रे। मेन जो आपला मेन पार्ट आहे आपण त्याला फोकस करूया। ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? यस, कोणाला काही अडचण नाही। आता आपण काय करू बघा, पुन्हा आपल्या त्या ठिकाणी मुख्य भागाकडे जातोय। तुम्हाला मगाशी मी बोललो होतो आपल्याला काय करायचं माहिती आहे का, नावामध्ये झालेला बदल वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत। सुरुवातीला बंगालचा गव्हर्नर आहे, त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल आहे, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल आहे, त्यानंतर भारताचे व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल आपल्याला या भागामध्ये माहीत असणं आवश्यक आहे। ओके, 1773च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल बनला। 1833च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला। त्यानंतर 1858च्या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हॉइसरॉय बनला। आणि 1947च्या कायद्याने भारताच्या व्हॉइसरॉयला काय केलं बघा, आपण त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलेला आहे। आणि मग हे पहिले शेवट आपल्याला या भागामध्ये माहीत पाहिजे। तर ठीक आहे, आता बघा आपण काय केले, बंगालच्या गव्हर्नर जे आहेत, बंगालचे गव्हर्नर एकूण 7 व्यक्तींच्या नावाची काय केली बघा, आपण जे लिस्ट आहेत या ठिकाणी बघितलेली आहे। आणि मग 1773ला काय केलं बघा मित्रांनो, कायदा केला आणि कायदा करून बंगालच्या गव्हर्नरला आपण काय केलं बघा, बंगालचा आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी गव्हर्नर जनरल बनवलं गेले। म्हणजे इथं आपण जर बघितलं बघा, बंगालचा या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला गव्हर्नर जनरल म्हणूया। आता इथं काय करा बघा, सरळ तुमचे 10 नावं तुमचे पहिले क्लिअर पाहिजे बघा, किती नावं त्या ठिकाणी 10 नावं। आता जर तुम्ही या 10 नावांच्या बद्दल जर बोलले बघा, तर मग मला सांगा बंगालचा पहिला जो गव्हर्नर जनरल झालाय ज्याचं नाव लक्षात ठेवू चला, आपण ज्यांना त्या ठिकाणी वॉरन हेस्टिंग म्हणूया। ठीक आहे, काय त्या ठिकाणी वॉरन हेस्टिंग। आता जर आपण वॉरन हेस्टिंगचा जर कालखंड बघितला तर 1774 ते 1785 हा या ठिकाणी वॉरन हेस्टिंगचा एकूण कालखंड आहे बंगालच्या गव्हर्नर जनरल पदाचा। आता पहिला भाग लक्षात ठेवू चला बघा, जर आपण 2 नंबर जर बघितला तर 2 नंबर त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल बनलाय लॉर्ड कॉर्नवॉलिस। नावं तुमचे क्लिअर पाहिजेत, लॉर्ड काय बघा त्या ठिकाणी कॉर्नवॉलिस आहे। जर आपण या कॉर्नवॉलिसचा जर कालखंड बघितला 1786 ते 1793 हा त्याचा एकूण कालखंड आहे। आपण जर तिसरा जर बघितलं बघा तर तिसऱ्या व्यक्तीचं नाव आहे त्या ठिकाणी सर जॉन शोर। काय बोललोय, सर जॉन शोर हे त्याचं नाव आहे। कालखंड जर तुम्ही बघितलं बघा 1793 ते 1798 हा त्याचा एकूण कालखंड आहे। त्यानंतर चौथा व्यक्ती लक्षात ठेवू चला बघा, सर जॉन शोरच्या नंतर या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, ज्यांचं नाव लक्षात ठेवू चला, आपण ज्यांना त्या ठिकाणी रिचर्ड वेलेस्ली म्हणूया। कालखंड आहे 1798 ते 1805 हा त्या ठिकाणी पुन्हा त्याचा कालखंड आहे। 5व्या क्रमांकाला हा जो कॉर्नवॉलिस आहे तो डबल पुन्हा एकदा या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल बनला। म्हणजे 5वा क्रमांक त्या ठिकाणी पुन्हा मी नाव काय लिहितो बघा, या ठिकाणी नाव आहे तुमचं
लॉर्ड कॉर्नवॉलिस हे नाव काय करा बघा त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला. परंतु बॅड लक या लॉर्ड कॉर्नवॉलिसला सेकंड कालखंड जास्त मिळाला नाहीये, कारण की 1805 मध्ये जसं त्या ठिकाणी तो आलेला आहे. ओके, आल्यानंतर काय केलं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी काय झालं, त्याचा मृत्यू जो आहे तो मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. काय म्हणता सर, वॉरन हेस्टिंगचा कालखंड 1772 आहे का? सर कसा असेल 1772? ओके, इथं तुम्हाला बोललो ना रे, 72 ते 73 कालखंड कोणता? गव्हर्नर पदाचा. आणि 73च्या नंतर 74 ते 85 कालखंड कोणता? बंगालच्या गव्हर्नर जनरल पदाचा. बरोबर आहे की नाही? हा कालखंड काय करा त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला. बरं चला आपण पुढे जाऊया. त्यानंतर बघा 6व्या नंबरचा व्यक्ती आहे, ज्यांचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला, सर जॉन बार्लो. काय बोललो बघा, सर जॉन बार्लो म्हणा किंवा त्या ठिकाणी बार्ली म्हणा. कालखंड लक्षात ठेवा चला 1805, तर त्या ठिकाणी सरळ तुमचा कालखंड आहे बघा 1807. 5 ते किती या ठिकाणी 7 हाताचा कालखंड आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा व्यक्ती आहे लॉर्ड मिंटो पहिला. काय बोललोय? लॉर्ड मिंटो पहिला. बघा आपल्या इतिहासामधली एक या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया एक मजेशीर गोष्ट तुम्हाला मी सांगतो बघा. मला सांगा, लॉर्ड मिंटो पहिला, दुसरा मिंटो आहे बघा, लॉर्ड मिंटो दुसरा पण आहे. कळतंय का रे? 1909चा कायदा म्हणजे मिंटो पहिला, मिंटो दुसरा, हार्डिंग पहिला, हार्डिंग दुसरा आहे का नाव आपल्या इतिहासामध्ये? आहेत ना, मिंटो पहिला, मिंटो दुसरा, हार्डिंग पहिला, हार्डिंग दुसरा. हे पहिला दुसरा पहिला दुसरा जे आहेत ना, हे तुम्हाला माहिती आहे कोण आहे? तर पहिला जो आहे पहिला म्हणजे आता लॉर्ड मिंटो पहिला हा आहे आजोबा. कोण बोलले? आजोबा. आणि पुढे जर आपण बघितलं बघा, पुढं जो दुसरा येतो मिंटो दुसरा, तो डायरेक्ट नातू आलेला आहे. कोणत्या ठिकाणी? डायरेक्ट नातू आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा चला. तुम्हाला कधी कधी हे पण विचारलं जाऊ शकतं बरं का, आजोबा आणि नातू, आजोबा आणि नातू ह्या दोन गोष्टी काय करा त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा. ठीक आहे, आता सरळ मुद्दा आपल्याला काय करायचं बघा. मिंटो पहिला या ठिकाणी आहे. कालखंड आपण जर बघितलं तर 1807 ते 1813 हा त्या ठिकाणी मिंटो पहिल्याचा कालखंड आहे. त्यानंतर बघा 8वा व्यक्ती आहे मिंटो पहिल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी सरळ आहे बघा तुमचा लॉर्ड हेस्टिंग नावाचा व्यक्ती. कोणता बघा? लॉर्ड हेस्टिंग. इथं वॉरन हेस्टिंग आहे, या भागामध्ये लॉर्ड हेस्टिंग आहे. जर आपण कालखंड जर बघितला 1813 ते 1823 हाताचा कालखंड आहे. त्यानंतर 9व्या क्रमांकाचा व्यक्ती लक्षात ठेवा चला, जॉन ॲमहर्स्ट. मी हंगामी गव्हर्नर तुम्हाला सांगत नाही बरं का, मेन आपण बघतोय जॉन ॲमहर्स्ट आहे. 1823 ते 1828 हाताचा कालखंड आहे. आणि 10व्या क्रमांकाचा व्यक्ती आहे बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवा चला, आपण ज्यांना त्या ठिकाणी विल्यम बेंटिंग म्हणूया. काय त्या ठिकाणी? विल्यम बेंटिंग हा 10व्या क्रमांकाचा या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल आहे. आपण जर कालखंड जर बघितला 1828 ते 1833 हा त्या ठिकाणी विल्यम बेंटिंगचा कालखंड आहे. आणि मग 1833ला आपण कायदा केला आणि कायदा करून काय केलं बघा, सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया इथं काय केलं बघा, बंगालच्या गव्हर्नर जनरलला काय केलं आपण त्या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल जे आहे हे काय केलं बघा आपण त्या ठिकाणी त्यांना बनवलेले. ओके चला, आता सहज आपण जर बघितलं बघा, तुम्हाला कधी कधी तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर तुम्हाला विचारले तर त्याचा आन्सर जे आहे ते आन्सर डायरेक्ट तुम्हाला करता येणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता झालंय काय बघा, एक एक आपण त्या ठिकाणी पॉईंट बघतोय. मी तुम्हाला सुरुवातीला कंपनीबद्दल बोलतोय बघा. मी पाठीमागच्या पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला बोललो होतो की राजकीय इतिहास पाहत असताना तुम्हाला काय करायचं बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय इतिहास आणि ब्रिटनचा पार्लमेंटचा इतिहास. कारण की आपल्या भारताचा आपण जर विचार केला तर पहिला भाग लक्षात ठेवा बघा, आपल्या भारतामध्ये ओके आपल्या भारतामध्ये बघा, हे कमेंट नका करू रे तुम्ही, विषयांतर करू नका रे पोरांनो. ठीक आहे, हे लॉर्ड वगैरे ते का तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे का? लॉर्ड पदवी का लावायची? तुम्ही जरा थोडंसं हां आपल्या कंटेंटकडे हा ना. तुम्हाला असं काही MPSC विचारणार आहे का खालीलपैकी लॉर्ड ही पदवी का लावायची? ते विषयांतर करू नका. ठीक आहे, कारण की आपण खूप महत्त्वाचा पॉईंट समजून घेतोय आणि महत्त्वाच्या पॉईंटला सर्वांचं त्या ठिकाणी सिरियसली लक्ष असणं आवश्यक आहे. ठीक आहे, विनाकारण त्या ठिकाणी कमेंट्स कोणी करू नका. आणि जर करायचं असेल तर प्रश्न विचारा. बरोबर आहे की नाही? हे लॉर्ड वगैरे असं काही हे काय प्रश्न आहे का? बरोबर आहे ना? आपण त्या ठिकाणी MPSCचा अभ्यास करतोय, थोडासा त्या लेवलचा विचार करा. या इकडे आता लक्षात, तुम्हाला काय सांगतो मी, माझा मुद्दा असा आहे की या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, कंपनीचा म्हणजे हे जे काही पूर्णपणे राजकीय इतिहास आहे दोन भागामध्ये त्याला आपल्याला विभागायचे. दोन भाग कोणते? एक बघा इसवी सन 1600 ते 1858 पर्यंत. काय बोललोय? 1600 ते किती बघा, 1858 पर्यंत. कारण की या ड्युरेशनमध्ये भारतामध्ये प्रशासन कोणी बघितले बघा, या ठिकाणी या कंपनीने. कोणती कंपनी? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि 1858 ते नंतर बघा डायरेक्ट 1947 पर्यंत या ठिकाणी सर्व भारतातील सुद्धा कोणाच्या अंडरमध्ये चाललं बघा त्या ठिकाणी, तर ती आहे ब्रिटनच्या पार्लमेंटच्या. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा सुरुवातीला. मग या
कंपनीचा अभ्यास करत असताना बंगालचे गव्हर्नर आहेत, त्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत आणि 1833च्या कायद्याने बघा काय झालं, आता बंगालचा गव्हर्नर जनरल हा कोण बनला बघा, तर तो बनला आता त्या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल बनला बघा. कोण बनला? भारताचा गव्हर्नर जनरल. पॉईंट टू पॉईंट त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. मग आता भारताचा पहिला जो गव्हर्नर जनरल आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवू चला, आपण ज्यांना त्या ठिकाणी विल्यम बेंटिंग म्हणूया. जर आपण विल्यम बेंटिंगचा जर भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचा जर कालखंड बघितला तर 1800 या ठिकाणी 33 ते 1800 त्या ठिकाणी 35 हा त्यांचा कालखंड आहे. जर आपण 2 नंबर बघितलं बघा तर चार्लस मेट काल्फ आपण ज्याला म्हणूया, हे 2 नंबर आहेत. आपण जर त्याचा कालखंड जर बघितला 1835 ते 1800 त्या ठिकाणी 36 हा त्या ठिकाणी चार्लस मेटकाल्फचा कालखंड आहे. जर आपण 3 नंबर जर चर्चा केली बघा तर 3 नंबर त्या ठिकाणी लॉर्ड ऑकलँड नावाचा एक अधिकारी आहे, लॉर्ड ऑकलँड. जर आपण या ऑकलँड बद्दल जर बोललो बघा 1836 ते 1842 हा त्या ठिकाणी ऑकलँडचा कालखंड आहे. चौथ्या क्रमांकाला लॉर्ड एलिनबरो आहे बघा, काय त्या ठिकाणी लॉर्ड एलिनबरो. कालखंड लक्षात ठेवू चला 1842 ते 1800 त्या ठिकाणी 44 हा एलिनबरोचा कालखंड आहे. 5व्या क्रमांकाला आपण जर चर्चा केली बघा तर लॉर्ड हार्डिंग पहिला, काय बोललोय, लॉर्ड हार्डिंग पहिला. कालखंड लक्षात ठेवू चला 1844 ते 1848 आहे. आणि 6व्या क्रमांकाला आपण जर बघितलं बघा तर लॉर्ड डलहौसी हा व्यक्ती आहे. कोण बघा? लॉर्ड डलहौसी. जर आपण डलहौसी जर कालखंड जर बघितला तर 1848 ते 1800 बघा त्या ठिकाणी 56 हा त्याचा कालखंड आहे. आणि 7व्या क्रमांकाचा भारताचा गव्हर्नर जनरल ज्यांचं नाव लक्षात ठेवू चला, आपण ज्यांना त्या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग म्हणतो. आपण जर कॅनिंगचा जर कालखंड बघितला कॅनिंगचा तर लक्षात ठेवू चला बघा 1856 ते 1858 हा त्या ठिकाणी कॅनिंगचा कालखंड आहे. आणि 1858 ला कायदा केला गेला आणि या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल हा कोण बनला बघा त्या ठिकाणी, सरळ हा त्या ठिकाणी भारताचा व्हाईसरॉय बनला. म्हणजे सरळ सरळ भाग लक्षात ठेवतो आपल्याला काय करायचंय, या भागामध्ये तुम्हाला अशा प्रकारे इथं या सर्व गव्हर्नरचा अभ्यास करायचा. ठीक आहे, सुरुवात आपल्याला करायची बघा त्या ठिकाणी तुमच्या बंगालच्या गव्हर्नरपासून, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बंगालचे गव्हर्नर जनरलला अभ्यासाचे. तिसरा जर आपण भाग बघितला बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला भारताचे जे काही गव्हर्नर जनरल आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, कंपनीची प्रशासकीय रचना पाहत असताना हे स्ट्रक्चर काय करा बघा त्या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. सुरुवातीला या ठिकाणी ब्रिटनचा राजा किंवा राणी, ब्रिटनबद्दल बोलतोय, त्याच्या आपण ज्याला म्हणूया त्याच्या अंतर्गत पार्लमेंट आहे. त्या पार्लमेंटच्या अंतर्गत त्या ठिकाणी नियामक मंडळ आहेत, त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी संचालक मंडळ आहे कंपनीचं. आणि कंपनीचे त्या भागात 2 बोर्ड आहेत ब्रिटनमध्ये, एक आहे तुमचं BOD आणि सेकंड कोणतं बघा त्या ठिकाणी BOP. हे 2 नावं लक्षात ठेवू चला. मग या BOD मार्फत बघा काय होतंय, भारतामध्ये एका व्यक्तीला पाठवलं जातंय ज्याचं नाव लक्षात ठेवू चला गव्हर्नर. ओके, मग संपूर्ण भारताची विभागणी 3 प्रेसिडेन्सीमध्ये, नंतर या प्रेसिडेन्सीची विभागणी त्या ठिकाणी इलाख्यामध्ये आणि इलाख्याची विभागणी कशामध्ये बघा जिल्ह्यामध्ये. मग जिल्ह्याच्या त्या ठिकाणी पुन्हा 4 डिपार्टमेंट. या ठिकाणी तुमचं आहे बघा पहिलं दिवाणी, सेकंड निजामत, थर्ड लक्षात ठेवू चला न्यायिक डिपार्टमेंट आणि फोर्थ कोणतं बघा त्या ठिकाणी लष्कर डिपार्टमेंट. आता एक पहिला भाग लक्षात ठेवू चला. मग जो बंगालचा गव्हर्नर आहे त्याच्या नावामध्ये काय झालं बघा या ठिकाणी बदल केला गेलाय. सुरुवात आहे बंगालचा गव्हर्नर, 2 नंबर बंगालचा गव्हर्नर जनरल, 3 नंबर भारताचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल आहे. हा एक वेगळा भाग लक्षात ठेवू चला. मग तो कायदे आपण बघितले, कोणत्या कायद्याने काय बदल झाला, पहिला शेवट त्या ठिकाणी आपण इथं बघितलेलं आहे. आणि शेवटी मग हे तुमचे जे नावं आहेत ते नावं त्या ठिकाणी एक एक आपण बघितलेत. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, सुरुवातीला अभ्यास करायचा आहे या ठिकाणी बंगालच्या गव्हर्नरचा. ओके, पण आता आपल्याला सगळ्या व्यक्तींचा इथं अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला फक्त अभ्यास करायचा या भागामध्ये रॉबर्ट क्लाइव्हचा. कोणाचा बघा त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हचा मेन आहे ते. म्हणजे आपल्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड पॉईंट तुमच्या या ठिकाणी मी कव्हर करून देईल, कारण की बाकीचं आपल्यासाठी एवढे इथं आयोग तुम्हाला इथं जास्त प्रश्न विचारणार नाही. ओके, चला आता काय करा बघा, एवढे तुमचे सर्व त्या ठिकाणी बेसिक जे मुद्दे आहेत हे आपल्या या भागामध्ये बेसिक मुद्दे कव्हर असणं आवश्यक आहे, किंवा ह्या मुद्द्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला आता एवढी आपल्यासाठी आजच्या लेक्चरवरती माहिती होती. दुसरा भाग लक्षात ठेवू चला बघा, PDF ऑलरेडी टेलिग्रामवरती मी पोस्ट केलेले आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव लक्षात ठेवू चला त्या ठिकाणी, टेलिग्राम चॅनलचं नाव आहे हिस्ट्री बाय अमोल सर. मगाशी बोललोय त्या टेलिग्राम चॅनलला जा आणि तिथं काय करा बघा, PDF जी आहे ती PDF त्या ठिकाणी तुम्ही ती घेऊ शकता. दुसरा मुद्दा बघा काय केलं या ठिकाणी, ज्यांनी स्पेशल या ठिकाणी स्पेशली बघा जी भूगोलची बॅच लावलेली, कोणती बघा, स्पेशल भूगोल. ओके, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्पेशल भूगोल, इतिहास आणि समाज सुधारक यांच्या पण त्या ठिकाणी बॅचेस लावलेल्या आहेत. त्यापैकी आज आपलं त्या ठिकाणी भूगोलचं लेक्चर झालं नाही आहे, थोडंसं पाऊस वगैरे होतं त्यामुळे मला ते स्टुडिओपर्यंत येता आलं नाही आहे. त्यामुळे काय केलं बघा, मी
भूगोलमध्ये आपलं सुरू होतं या ठिकाणी महाराष्ट्राचे डिपार्टमेंट, बरोबर आहे की नाही, विभाग आपण बघत होतो. मग मी काय केलं बघा, आता भूगोलमध्ये हे जे काही तुमचे विभाग आहेत ऑलरेडी प्रशासकीय, प्रादेशिक आणि प्राकृतिक, बघा तुमच्या त्या ठिकाणी एक रेकॉर्डिंग नावाचं फोल्डर बनवलं आहे. त्या काय करा बघा, रेकॉर्डिंग नावाच्या फोल्डरमध्ये जा आणि तुम्ही काय करा त्या ठिकाणी झालेले पाठीमागचे हे रेकॉर्डेड व्हिडिओ बघून घ्या. आपण उद्यापासून काय करू बघा, ते पुन्हा डबल मी तुम्हाला लाईव्हमध्ये घेऊन टाकेल. ठीक आहे, फक्त एवढंच त्या ठिकाणी ज्यांचं आज जे लेक्चर झालं नाही आहे, आज लेक्चर जे झालं नाही आहे ते मी रेकॉर्डेड स्वरूपात त्या ठिकाणी या विभाग नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला व्यवस्थित अपलोड करून दिलेलं आहे. तुम्ही ते त्या ठिकाणी बघू शकता. उद्या आपण पुन्हा ते लाईव्हमध्ये घेऊया. ठीक आहे, आणि उद्या आपण या ठिकाणी ही जे बंगालचे गव्हर्नर आहेत त्यांचा पण काय करू बघा, या भागामध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यास करूया. ठीक आहे, चला तर आता थांबू आपण मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये. आणि उद्या आपण काय करू बघा, या एक एक व्यक्तींचा त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास करूया. चालेल, ठीक आहे, भेटू आपण उद्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.